गाडे पाटील आणि माझ्या समूहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय सुरेंद्रजी घोडजकर आणि इतर काही कार्यकर्ते मंडळी आहेत। कालपासून आपण बातम्यांवरती पाहतोय की नांदेडमध्ये आणि नांदेडबाबतच्या बातम्या आपण सर्वच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहतोय। काँग्रेस पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशाच्या बातम्या कालपासून यायला लागल्या आणि आज त्यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला। त्यावेळेला ही बातमी आम्ही जेव्हा पाहिली, ही आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी होती। कारण गेल्या 10 वर्षापासून भाजप काँग्रेस मुक्त भारत करू हा नारा देता देता काँग्रेस युक्त भाजप करतीये। ईडी, सीबीआय अशा शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना भीती दाखवून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजपमध्ये या ही भूमिका घेऊन भाजप काम करतीये। अशोकराव चव्हाण साहेबांनी 4 दशकं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि आज ते भाजपमध्ये गेलेत। हे माझ्यासारख्या त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद बाब आहे। हे धक्कादायक आहे। हा धक्का अजूनही आम्हाला नक्कीच विश्वास ठेवण्यासारखा नाहीये। पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामधले काँग्रेस पक्षासोबत आहोत। काँग्रेस पक्षाचा विचार माननीय खरगे साहेब, राहुल गांधी यांनी जो दरोमतचा नारा दिलेला आहे तो नारा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन काम करणार आहोत। लोकांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा, गांधी नेहरूंचा विचार घेऊन आम्ही जाणार आहोत। देशामध्ये चालत असलेली अरेरावी, हुकुमशाही, शेतकऱ्यांचे झालेले हाल आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या कार्यकर्त्यावर, विचारधारेवर आणि उमेदवारावरती विश्वास नसलेली भाजपा निवडून येण्यासाठी दुसऱ्यांचं घर फोडण्याचं पाप करते आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांना घेऊन जाते। याच नांदेडमध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी आले होते त्यावेळेला अशोकराव चव्हाण साहेबांवरती त्यांनी आरोप केले। आज तेच अशोकराव तुम्हाला कसे चालतात, चव्हाण साहेब, अशोकराव साहेब कसे चालतात, हा माझा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे।